छत्रपती संभाजीनगर येथील फुलांब्री विधानसभेतून मनसे उमेदवार यांनी प्रचार न केल्यामुळे स्थानिक पातळीवरील पदाधिकारी कार्यकर्ते मनसे यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवार काहीच प्रचार करत नसल्याची तक्रार वरिष्ठ पातळीवर केली होती. परंतु तरीही फुलंब्री मतदारसंघातील मनसे उमेदवार कुठेच दिसत नाही. त्यामुळे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक पातळीवरील सर्व मनसे तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांनी फुलंब्री विधानसभेतील बीजेपीचे अधिकृत उमेदवार अनुराधा चव्हाण निशाणी कमळ फुलंब्री यांना जाहीर पाठिंबा देत आहोत असं पत्रकार परिषदेत सांगितलं. मी अप्पासाहेब पाटील वनखरे, संभाजीनगर तालुका अध्यक्ष ग्रामीण. आम्ही 18 दिवस उमेदवाराची वाट बघितली, प्रचार यंत्रणाची. त्याचा टेक्निकल प्रॉब्लेम काही हे झाला नाही, सॉल्व झालाच नाही. त्या कारणानं उमेदवार सारखे फोन घेत नव्हतं. मध्यस्थी काही काळ घेतले फोन आणि सांगितलं माझा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, असं आहे. आणि आम्ही त्याला थोडक्यात सांगितलं की होतो की नाही होतो, आपले पदाधिकारी संग्रहमध्ये प्रॉब्लेम होत असला तरी सांगा, नाही होत असला तरी सांगा. त्याने स्पष्ट सांगितलं की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. मग सगळ्या पदाधिकाऱ्याची इच्छा होती की मग आपण बैठक घेऊन आपण कोणाला तरी आपलं मतदान व्हायला ना घालवता कुठंतरी योग्य ठिकाणी गेलं पाहिजे. तर हा खाली ग्राउंड लेवलचा नुसार आम्ही एक बैठक घेतली आणि त्याच्यातून एक मताचा निर्णय झाला की सो अनुराधाताई अतुल चव्हाण यांना पाठिंबा देऊन टाका. बॅलेट पेपरवर नाव येईल का आता त्यांचं? हो. मग जर समजा तुमचे जे कार्यकर्ते असतात तर ते पण पाठिंबा देऊन सुद्धा बटन दाबू शकतात. मग दाबू शकतात. पण ते माहिती पोहोचलेली आपण कार्यकर्त्यापर्यंत. ते बटन दाबणार नाही. प्रेस नोट दिली ते दाबणार नाही. आणि प्रत्येक ज्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन आम्हीच हे काम केलं. जसं बटन आलवेन तरी हे नाही होणार, करणार नाही. त्याचबरोबर मध्यंतरी राजसाहेब ठाकरे यांनी फुलंब्री विधानसभेमध्ये एक उमेदवार जाहीर केला. ज्या उमेदवाराचं नाव बाळासाहेब पात्रीकर आहे. पण त्यांना काही इलिगेशन्स आल्यामुळे, काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे ते प्रचार करू शकले नाही. आम्ही त्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्या कुठेतरी डॉक्युमेंटरी कागदपत्री कमी पडतात किंवा पूर्तता होत नाही. त्यामुळे आमचा वेळ निघून गेला. पण मतदारसंघातली खूप जण चर्चा करायला लागली की साहेबांनी उमेदवार जाहीर केल्याच्या नंतरही उमेदवार फिरत नाही. त्यांना कुठं मतदारांना किंवा इतर विरोधकांना असं वाटत होतं की कुठेतरी उमेदवार मॅनेज झाला. पण ज्यावेळेस आम्ही तांत्रिक अडचणी बघितल्या त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की हे काहीतरी इलिगेशन्स आलेले आहेत, त्यामुळे प्रचार झाला नाही. एबी फॉर्म जोडला होता का त्यांनी? एबी फॉर्म जोडला होता. एबी फॉर्म जोडल्यानंतर त्यांना 4 नंबरचं नावही आलं होतं. पण त्यांच्या काही हिअरिंग्स चालू होत्या आयुक्तालयाकडं, कलेक्टर ऑफिसला, निवडणूक आयोगाकडं. तर त्यामुळे आमचा वेळ निघत गेला आज उद्यामध्ये. पण मग स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये सगळे संक्रमित असल्यामुळे ते फोन करायचे नेहमी की दादा काय आलं, काय नाही, काय आलं, काय नाही. त्यामुळे मग आम्ही स्थानिक पदाधिकारी मीटिंग घेतली. मी वरिष्ठांशी सोबत चर्चा केली. पण वरिष्ठांचं म्हणणं असं आलं की तुम्ही स्थानिक पातळीवरती तुमचा विचार करा. तर त्यामुळे आम्ही स्थानिक पदाधिकारी सगळ्यांनी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमधून असं ठरवण्यात आलं की जसं की माहीम आणि शिवडी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाने महाराष्ट्र मतदारसंघात जाहीर पाठिंबा दिला आहे. बिनशर्त जसं आम्ही लोकसभेला त्यांना दिला होता तसं इथं उमेदवार असून पण त्याला इलिगेशन असल्यामुळे मग आम्ही स्थानिक पातळीवरती स्थानिक बैठकीवर ठरवलं की बाबा आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षाचे अनुराधाताई चव्हाण यांना स्थानिक पातळीवरती स्थानिक पदाधिकारी जाहीर पाठिंबा देत आहोत. मग आता फक्त फुलंब्री मतदारसंघातच पाठिंबा आहे का आणखी आधार कोणते? नाही, फक्त फुलंब्री आणि फुलंब्रीच मतदारसंघ. 106 मतदारसंघ फुलंब्री विधानसभा. अनुराधाताई चव्हाण ते स्थानिक पदाधिकारी. मग आता उमेदवाराचं काय म्हणजे बोलणं झालं का त्यांच्याशी? का तुमचं काय बोलणं झालं? ते मुंबईला मध्यंतरी गेले होते 2 दिवसापूर्वी. त्यानंतर काही रिप्लाय आला नाही. इलिगेशन झालं ते बघू आता काही तेवढा वेळ राहिला नाही पुरेसा. त्यामुळे आम्हाला काल तातडीची बैठक घ्यावं लागली. त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मी काकासाहेब जाधव, फुलंब्री तालुका अध्यक्ष. आमच्या उमेदवाराचं काही टेक्निकल अडचणीमुळं आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मिटिंग घेऊन स्थानिक लेवलला आम्ही अनुराधा अतुल चव्हाण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांना आम्ही पदाधिकाऱ्यामार्फत जाहीर पाठिंबा दिला आहे. फक्त पदाधिकारी. फुलंब्रीच्या मग आता बाकीच्या वार्डमध्ये बातमी तुम्ही पोहोचवली का की बा आपला पाठिंबा फुलंब्री विधानसभेत? सोशल मीडिया, व्हॉट्सअप याद्वारे आम्ही कळवलेलं आहे आणि तुमच्यासारख्या आपल्या प्रतिनिधींना आम्ही बातमी दिलेली आहे. आज संपूर्ण वरिष्ठांकडून आदेश होता की तुम्ही तुमच्या लेवलला हे केलं असं?
वरिष्ठाचं म्हणजे वरिष्ठांनी आम्हाला आमच्या 106 फुलंब्रीला तिकीट दिलेलं आहे, परंतु आता काही टेक्निकल अडचणीमुळे त्या टेक्निकल अडचणी आमच्याकडून सॉल्व्ह झाल्या नाही, आमच्या उमेदवाराकडून सॉल्व्ह झाल्या नाही. आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, उमेदवारांनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, पण आता काही कागदपत्रे अडचणी असल्यामुळे आम्ही ते करू शकतो नाही. सर्व मनसे कार्यकर्त्यांना आवाहन केलं की उमेदवार काही तांत्रिक अडचणींमुळे प्रचार करत नसल्याने आम्ही हा निर्णय स्थानिक पातळीवर घेत आहोत. जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरघट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर.